आज मी तुम्हाला झटपट असं गावरान कोंबडीचा रस्सा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, एक कोंबडी घेतली होती गावरान आणि तिला अशी कापून आणलेली आहे। स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2 ते 3 पाण्याने। 1 चमचा मीठ, मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा हळद। आपली घरची हळद असल्यामुळे मी हळद कमी लावते। पूर्ण असं लावून घ्यायचं व्यवस्थित। मस्त असं बघा लावून घेतलेलं आहे हळद मीठ। तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट पण थोडीशी तुम्ही लावू शकता। टोप ठेवलेला आहे गरम करायला, गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये 1 पळी तेल गरम करायचं, गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 2 तेजपत्ते टाकणार आहे छोट्या आकाराचे, 1 मिडियम आकाराचा कांदा। ह्याच्यामध्ये तुम्ही दालचिनी, लवंग, साधी विलायची, मसाला विलायची, स्टारपूड हे पण सगळं टाकू शकता। ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट पण टाकू शकता। आम्ही एवढ्या साहित्य टाकून शिजवून घेतो, तर त्यासाठी मी एवढंच टाकलेलं आहे। जर तुम्हाला एवढ्या साहित्यासाठी किती टाकायचे तर तुम्ही कमेंट करा, ते पण मी तुम्हाला सांगेन। कांदा चांगला भाजलेला आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये हळद पण टाकू शकता। आपण कसं हळद मीठ चिकनलाच लावून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात काय करायचं, आपल्याला 1 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं मीडियम गॅसवर। 2 ते 3 मिनटं बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। असं पाणी सुटतं चिकनला। गॅस मीडियमच आहे। आता ह्याच्यावर काय करणार, 1 ताट ठेवणार आहे आणि त्याच्यावर आपल्याला पाणी ठेवायचे। आता हे पाणी गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये ओतूया। पाणी बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे आणि खाली पण बघा खूप पाणी सुटलेलं आहे। हे पाण्यात ह्याच्यामध्ये ओतायचं, हलवून घेते आणि असंच आपण आता ह्याच्यात 1 2 वेळा पाणी ओतायचे आणि हे चिकन शिजवून घ्यायचे। आपलं दुसरं चिकन कसं लगेच शिजतं, गावठी कोंबडीचं कमीत कमी अर्धा तास तरी लागतो शिजायला मीडियम गॅसवर। तर हे शिजवून घ्या आता तुम्ही। ह्याच्यात मी लागेल तसं मला जेवढं रस्सा बनवायचे ना त्या पद्धतीनं पाणी ओतून शिजवून घेणार आहे। चिकन शिजतंय तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया। मीडियम आकाराचे 3 कांदे बघा मी असे बारीक कापून असे उभे पातळ कापलेले आहेत आणि थोड्याशा तेलावर भाजून घेतलेले आहेत। अर्धी वाटी सुक्कं खोबरं आहे, ते पण थोड्याशा तेलावर भाजून घेतलेलं आहे। छोट्या आकाराचे 2 टोमॅटो ते पण भाजून घेतले, 2 हिरव्या मिरच्या भाजून घेतल्यात, 1 इंच आलं घेतलेलं आहे त्याचे पातळ तुकडे केलेत, 1.5 गड्डी लसूण घेतलेला आहे आणि 1 मुठभर कोथिंबीर असे कापून घेतलेले आहेत। 1 चमचा धने, 1 चमचा सफेद तीळ, अर्धा चमच्याला बी थोडंसं कमी जिरं, अर्धा चमचा खसखस हलकंसं भाजून घेतलेलं आहे। गरम मसाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता। मी चिकन मसाला अपलोड केलेला आहे, तोच मी टाकणार आहे। जर तुम्हाला ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा असेल तर कमेंट करा, ते पण मी तुम्हाला सांगेन। आता हे सगळं मी वाटण बारीक करून घेणार आहे। तर पहिलं काय करायचं, कधी पण माहिती आहे का, सुक्कं खोबरं आणि असं गरम मसाला जे असतो ना तो पहिला बारीक करायचा, म्हणजे त्याचे छोटे छोटे तुकडे राहत नाहीत। हे बारीक केलं मग बाकीचं थोडं थोडं टाकून तुम्ही एकत्र बारीक करू शकता। वाटण बघा मी बनवून घेतलेलं आहे, एकदम बारीक असं स्मूथ झालेलं आहे एकदम। चिकनमध्ये बघा जेवढं मला पाणी पाहिजे ना तेवढं मी ताटावर ठेवून ठेवून ह्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे। तुम्हाला रस्सा किती पाहिजे त्याप्रमाणेच पाणी ओतायचं। तर आपण हे शिजलंय का बघूया। हे बघा मस्त असं शिजलेलं आहे, बरोबर अर्धा तास लागलेला आहे बारीक गॅसवर। लोखंडी तवा गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊया, म्हणजे अर्धी पळी तेल घालायचं आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, 1 तेजपत्ता आणि त्याच्यामध्ये हे वाटण केलेलं पण काढून घेऊया। वाटण मी काढून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये सुक्कं पातळ दोन्ही पण होऊ शकतं तेवढ्या साहित्यामध्ये। मी त्यातलं थोडंसं ठेवलेलं आहे 1 चमचाभर। मस्त असं परतून घ्यायचं, तेल सुटस्तवर चांगल्या मसाल्याला, कारण हे भाजलेलंच आहे तरी पण तेल सुटस्तवर चांगलं परतून घ्यायचं। त्यामध्ये टाकणार आहे कांदा लसूण मसाला, हे 2 चमचे घेतला होता, त्यातला मी 1.5 चमचा वापरलेला आहे। कोणता पण जो तुमच्याकडे असेल तो टाकला तर चालेल। 1 चमचा चिकन मसाला, हे जी रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवर। सगळे गरम मसाल्यांचे सगळ्या गोष्टीच्या अपलोड केलेल्या आहेत। परतून घेते मस्त असं बघा, चांगलं मी भाजून घेतलेलं आहे। गॅस बंद करते आणि आता हे आपण चिकनमध्ये टाकून घेऊया। साईडला मी चिकन ठेवलं होतं, ह्यातलं तुम्हाला वाटलं तर चिकन काढून तुम्ही त्याच मसाल्यामध्ये सुक्कंसुद्धा बनवू शकता। वाटण टाकून घेतल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे। रस्सा जेवढा पाहिजे तेवढा ह्याच्यामध्ये पाणी वाढवू शकता। मला एवढाच पाहिजे होता म्हणून मी शिजवतानाच पहिलंच पाणी थोडं थोडं टाकलं होतं। आता ह्याला काय करायचं, 5 ते 7 मिनिट उकळून घेऊया चांगलं। शिजवताना पण आपण मीठ टाकलं होतं, कांदा लसूण मसाल्याला पण मीठ असतं, तर चव बघून मीठ टाकायचं, जास्त होऊ नये त्याच्यामध्ये, त्याप्रमाणेच। थोडीशी कोथिंबीर, वाटणामध्ये पण आपण कोथिंबीर वापरलेली आहे। खूप चविष्ट होतं बरं का गावरान कोंबडीचा रस्सा। आता थोडंसं उकळून घेते ह्याला। 5 ते 7 मिनिट झाले बघा मसाला टाकल्यानंतर मी चांगलं उकळून घेतलेलं आहे, तरी बघा किती छान अशी आलेली आहे।
अशा पद्धतीने. आणि खूप चविष्ट असं होतं बरं का. गावरान कोंबडीचं खूप जणांच्या अशा कमेंट होत्या की गावरान कोंबडी दाखवा, तर गावरान कोंबडीचा रस्सा दाखवलेला आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.